नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नातं तुझं आणि माझं भाग 22. मागील भागात बॅग मागे डिकीट टाकतो आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून तो गाडी सुरू करतो. लवकर आमच्या सुनेला घरी घेऊन ये, आम्ही वाट बघतो, सुधा बोलतात. काहीही गरज लागली तर कॉल कर, पण परत प्रिशा ह्या घरात आली पाहिजे, प्रशांत बोलतात. ऑल द बेस्ट, मयुरा आणि प्रतीक बोलतात. सर्वांच्या हसून निरोप घेऊन सुशांत गाडी सुरू करतो. आय एम कमिंग प्रिशा. आता पुढे सुशांत प्रिशाच्या दारात उभा असतो. तो आधी मोठा श्वास घेतो, एक बॅग पाठीवर, एक बॅग हातात आणि दुसरा हात बेलवर. प्रीतम दरवाजा उघडतात आणि त्याला असे बघून ते शॉक होतात. सुशांत पटकन त्यांच्या पाया पडतो, तसे ते मागे होतात. हे काय नाटक आहे सुशांत, ते चिडून बोलतात. त्यांचा आवाज ऐकून आशा बाहेर येतात. कसले नाटक डॅड, आता माझी बायको इथे आहे तर मी पण इथेच राहणार ना. मॉम, माझ्यासाठी मस्त काहीतरी खायला बनवा, मी हे माझे सामान आमच्या रूममध्ये ठेवून येतो. सुशांत बॅग उचलत बोलतो. आमचा रूम, ते चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणून विचारतात. प्रिशा आणि माझा रूम म्हणजे आमचा रूम. सुशांत तिकडे जायला आवडतो, तशी ते त्याच्या समोर येऊन उभे राहतात. तू इथे राहू शकत नाही, ते त्याच्या हातातली बॅग खाली ठेवत बोलतात. का नाही? प्रिशा माझ्या घरी राहू शकते, मग मी का नाही? सुशांत बॅग परत उचलत बोलतो. सुशांत प्लीज, मला रागाला आणू नको, हे सर्व उचल आणि जा इथून, ते रागाने बोलतात. प्रीतम, अहो जावई आहे तो आपला, तुम्ही अशी कशी बोलू शकता, असे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत बोलतात. आज प्रिशाची जी हालत आहे ना, ती याच्यामुळे आहे. जर जबाबदारी घेता येत नाही तर घ्यायची नाही ना, ते सुशांतकडे कटाक्ष टाकत बोलतात. जबाबदारी तुम्हीच माझ्यावर टाकली होती, तुम्हीच प्रिशाचा हात माझ्या हातात दिला होता, तुम्ही विसरले का? सुशांत हसून बोलतो. तीच चुकी झाली, ते बोलतात. काय सुरू आहे? त्यांचा आवाज ऐकून प्रिशा रूमच्या बाहेर येते आणि सुशांतला असे बॅगसोबत बघून शांत होते आणि काही न बोलता परत आत जाते. सुशांत का त्रास देतोय तिला? तिची हालत समजत नाही का तुला? ते इमोशनल होऊन विचारतात. त्यांना तशी बघून खरं तर सुशांतला पण वाईट वाटत असते, पण सध्या त्याला फक्त प्रिशा महत्त्वाची असते. डॅड, जर प्रिशा स्वतःहून बोलली की तू इथून निघून जा, मी निघून जाईन. सुशांत त्यांना बाजूला करून तिच्या रूममध्ये जातो. त्याच्या पाठोपाठ ते पण जातात. प्रीतम, अहो, आशा पण डोक्याला हात लावत त्यांच्या मागे जातात. सुशांत आत येतो तेव्हा प्रिशा कपाळावर हात ठेवून बेडवर पडलेली असते. तिला असे बघून सुशांतच्या छातीत काहीतरी तुटलेले जाणवते. तो तिच्या जवळ येतो. प्रिशा, तो तिच्या कपाळावरचा हात बाजूला करतो. तिचे डोळे लाल झालेले असतात. प्रिशा, तू याला जायला सांग, प्रीतम आत येत बोलतात. प्रिशा काही न बोलता त्यांच्याकडे बघते आणि मग सुशांतकडे. अहो, रात्र झाली आहे, प्रिशाला जेवण करून मेडिसिन घ्यायची आहे, तुम्ही चला तर इथून. आशा त्यांना हाताला धरून रूमच्या बाहेर घेऊन जातात. आशा, काय आहे, तू मुलगा असा कसा इथे येऊन राहू शकतो, ते रागाने बोलतात. तुम्ही हे का विसरत आहात की तो मुलगा आपला जावई आहे आणि प्रिशाला त्याची गरज आहे, आपली नाही. त्या सत्य परिस्थिती त्यांच्या समोर मांडतात. तशी ते रागाने धुमसत त्यांच्या रूममध्ये जातात. तू का आला इकडे सुशांत, प्रिशा विचारते. तुझ्यासाठी. तो बॅग एका कोपऱ्यात ठेवतो. तोपर्यंत आशा तिच्यासाठी सूप घेऊन येतात. थँक्यू मॉम, पण हे काय, फक्त सूप? तिच्यासाठी काहीतरी खायला पण आणा ना. तो ते सूप हातात घेतो. काही खात नाही ती, हे सूप तर बळजबरीने पाजावे लागते, त्या चिडून बोलतात. आता खाईल. तुम्ही मस्त ते काय बोलतात, शिरा आणि लापसी बनवा. सुशांत त्यांना डोळ्यानेच मी आहे असा विश्वास देतो. त्या तिथून जातात. सुशांत प्रिशाजवळ बसतो आणि तिच्यासमोर सूपचा चमचा पकडतो. तू का आला आहे इथे, जा ना, ती मान फिरवत बोलते. खरंच जाऊ? सुशांत तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो. तशी प्रिशा त्याला मिठी मारून रडायला लागते. सुशांत सूप बाजूला ठेवतो आणि तिला मिठीत घेतो. अश्रू तर त्याच्या डोळ्यातून पण वाहत असतात. बस प्रिशा, जे झाले ते झाले, आता आपण सोबत आहोत ना, तो तिच्या चेहऱ्यावर उचलत बोलतो. तू गेला होता सुशांत मला सोडून. ती चिडून त्याच्या मिठीतून दूर व्हायचा प्रयत्न करत असते, पण तो तिला घट्ट पकडून ठेवतो. सॉरी, आता नाही जाणार, कधीच नाही. तो तिच्या केसांवर ओठ टेकवत बोलतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. का सुशांत, का झाले असे? आपले बाळ, मी नाही काळजी घेऊ शकली त्याची, प्रिशा रडत असते. नाही प्रिशा, जे झाले ते आपल्या हातात नव्हते. तो तिला नीट बेडवर बसवतो, तिचे डोळे पुसतो.
तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो आणि बाजूच्या नॅपकिन घेऊन तिचा चेहरा पुसतो. बस आता, अजिबात रडायचे नाही. डोकं दुखेल तुझे. हे सूप तर थंड झाले. थांब, मी काहीतरी खायला घेऊन येतो. तो तिथून जायला लागतो. प्रिशा त्याचा हात पकडते आणि नाही म्हणून मान हलवते. तो तिच्या हातावर हात ठेवतो. प्रिशा, असे करून कसे चालेल? खावे तर लागेल ना तुला. लवकर बरं व्हायचं आहे ना. घरी सर्व वाट बघत आहे तुझी. आई, बाबा, महिरा वहिनी, प्रतीक दादा आणि माहिरा पण. तो बोलताना प्रिशा त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असते. हे काय झाले? तिला असे बघून तो तिच्या गालाला हात लावत विचारतो. सुशांत, आई चिडल्या होत्या ना? ती विचारते. आपण जर चुकलो तर त्यांचा अधिकार आहे ना तो. आपण लहान आहोत, प्रेमाने त्यांना समजावू शकतो आणि डोंट वरी, सर्व ठीक होईल. तो तिला समजावत बोलतो. प्रिशा, अशा बाहेरून आवाज देतात. तसा सुशांत उठून उभा राहतो आणि दरवाजाकडे जातो. थँक्यू मॉम. तो त्यांच्या हातातली प्लेट घेत बोलतो. त्यात ते सूप तसेच ठेवलेले बघतात. हे पिलेच नाही ना हिने? प्रिशा, ते तिच्यावर ओरडणार तोपर्यंत सुशांत चमच्याने एक घास तिच्या तोंडात टाकतो. मॉम, तिला सूप पिऊन कंटाळा आला होता. हे पूर्ण फिनिश करेल ती. हो ना प्रिशा? तो तिला खाऊ घालत बोलतो. ती फक्त मान डोलवते. असेच खुश रहा नेहमी. त्या दोघांची नजर काढत बोलतात. प्रिशाच्या चेहऱ्यावर पुसटच हसू येते. सुशांत, तुझे जेवण पण इकडेच आणू का? त्या विचारतात. नाही मॉम, प्रिशाला मेडिसिन देऊन झाल्यावर आपण सोबतच जेवायला बसू ना. तो हसत बोलतो. अरे पण प्रीतम, त्या टेन्शनमध्ये येतात. मॉम, मी आहे ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि डॅड फक्त थोडे रागावलेले आहेत, बाकी काही नाही. तो त्यांना समजावत बोलतो. प्रिशाला मेडिसिन देऊन सुशांत तिला झोपवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो. सुशांत, तू जेवण करून घे, प्रिशा बोलते. हो, तू आधी झोप, मग मी जातो, सुशांत तिला थोपटत बोलतो. प्रिशा त्याचा हात पकडते. मला झोप नाही येत, ती लहान चेहरा करून बोलते. ओ, तर तुला झोप येत नाही, मग काय करायचे? तो कपाळावर बोट टॅप करत बोलतो. मी ट्राय करते, तू जा, ती नाराज होऊन बोलते. एक काम करू. तो तिच्या जवळ येतो आणि तिला उचलून घेतो. सुशांत, काय आहे हे? सोड मला, ती घाबरून बोलते. तुला बेड रेस्ट आहे ना, मग तुला आरामात हॉलमध्ये घेऊन जातो. तू एकटी रूममध्ये नाही बसणार. तो तिच्या नाकाला नाक घासत बोलतो. पण सुशांत डॅड, ती टेन्शनमध्ये बोलते. तुला पळवून नाही घेऊन चाललो. बॉयफ्रेंड नाही, नवरा आहे तुझा. तुझ्या डॅडची काय भीती दाखवते? तो हसत तिला हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर अलगद ठेवतो. तिला बाहेर का आणले? डॉक्टरांनी नाही सांगितले. त्यांना असे बघून प्रीतम चिडून बोलतात. डॅड, डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट सांगितली आहे आणि मी तिला आरामात घेऊन आलो. विश्वास नाही ना? विचारा प्रिशाला. तो प्रिशाकडे बघत डोळे बिचकवतो. हो डॅड, ते रूममध्ये एकटी बसून मी बोर झाली होती ना, म्हणून. प्रिशा त्याची बाजू सावरत बोलते. ठीक आहे, पण पुढच्या वेळी असे काही करायचे आधी विचारून घेत जा, नाहीतर तिला त्रास होईल. प्रीतम इकडे तिकडे बघत बोलतात. त्यांना तसे निरुत्तर झालेले बघून प्रिशाच्या मॉमला हसू येत असते. काय काय करायचे आधी तुमची परमिशन घेऊ डॅड. सुशांत चेहऱ्यावर इनोसन्स आणत बोलतो. तसे मॉमने आतापर्यंत कशी तरी रोखून ठेवलेले हसू बाहेर येते. तसे प्रीतम त्यांच्याकडे रागाने बघतात, पण त्या प्रिशाकडे इशारा करतात. ती पण हसत असते. ते बघून त्यांच्या चेहऱ्यावर पण हसू येते. मॉम, खूप भूक लागली आहे, एवढं उचलून आणले मी प्रिशाला. तो नाटक करत बोलतो. तशी प्रिशा रागाने तिथली पिलो मारून फेकते. सुशांत ती वरचे वर झेलतो. और ये बैट्समैन आउट, इसका श्रेय जाता है बेस्ट फील्डर सुशांत को. थँक्यू. तो उभे राहून झुकून सर्वांना नमस्कार करतो. त्याचे हे नाटक बघून प्रीतमला पण हसू आवरत नसते, पण ते चेहऱ्यावर तसे दाखवत नाही. चला वाडा जेवायला. जेवून तो निघतोय ना, ते सुशांतकडे बघून बोलतात. प्रिशा पण सुशांतकडे बघते. मी बॅग घेऊन आलो आहे सासूरवाडीला, त्यामुळे लगेच निघण्याचा माझा विचार नाही. अशी आमच्या लग्नाला 2 वर्षे होतील. मी अजून तुमचा पाहुणचार घेतलाच नाही. सुशांत मस्त जेवणावर ताव मारत बोलत होता. जावाई रॉक्स आणि सासरेबुवा शॉक. काय करायचे ते करा. ते वैतागून तिथून निघून जातात. मॉम, डॅडसाठी दूध घेऊन जा, माझ्यामुळे जेवण नाही गेलं त्यांना. सुशांत जेवण कंटिन्यू करत बोलला. सुशांत, काय सुरू आहे? का त्रास देतो त्यांना? प्रिशा चिडून बोलते. तू कधी त्यांना त्रास दिला नसेल ना? एकदम गुड गर्ल होती ना? तो तिला विचारतो. तिला काही समजत नाही याला काय बोलायचे आहे.
ती ब्लॅक होऊन त्याच्याकडे बघते. अरे मग त्यांची ती हौस बाकी राहिली असेल ना खोडकर मुलाची. त्यांनाही वाटत असेल ना आपण आपल्या मुलाच्या खोड्या कोणाला सांगाव्या. सुशांत डोळे मिचकावत बोलतो. सुशांत. प्रिशाला त्याच्यावर चिडावे की हसावे हे समजत नव्हते. थोडा वेळ ती आपले दुःख वेदना विसरली होती. हेच तर सुशांतला पाहिजे होते. चला बस आता सुशांतीला रूममध्ये घेऊन जा. जास्त वेळ हवेत नको. मॉम प्रिशाला रूममध्ये घेऊन जायला सांगतात. हो मॉम जेवण एक नंबर होते. सुशांत प्रिशाकडे वळत बोलतो. सुशांत नको मी जाईल. प्रिशा अवघडून बोलते. अरे इतका गोल्डन चान्स मी सोडेल का. तो तिला उचलतो आणि हळूच तिच्या कानात बोलतो. सुशांत तिला तिच्या बेडवर झोपवतो आणि तिच्या बाजूला बसतो. तो तिच्या केसातून हात फिरवत असतो. हा वेगळा सुशांत आहे. प्रिशा त्याचा हात पकडत बोलते. आवडला नाही का तो विचारतो. खूप आवडला. आज तू जो हक्क दाखवला ना तो खूप आवडला. पण मी खरंच तुला डिझर्व करते का. प्रिशा त्याच्या डोळ्यात बघत विचारते. हा काय मूर्खपणा आहे प्रिशा. तू असा विचारच कसा करू शकते. तसे तर मी पण म्हणू शकतो ना आय डोंट डिझर्व यू. आय लव्ह यू प्रिशा आणि तुझ्याशिवाय नाही जगू शकत. हे तुला का समजत नाही. हो चिडलो होतो मी पण मला तेवढा पण हक्क नाही का. सुशांत तिच्यापासून दूर होत चिडून बोलतो. सुशांत सॉरी ना पण तुझा स्वाभिमान दुखवायचा माझा हेतू नव्हता. मी तर फक्त तुला मदत व्हावी म्हणून. सॉरी तुझे मन नव्हते दुखवायचे मला. आणि ते रिसॉर्ट तुझे स्वप्न होते. असे कसे मी दुसऱ्याच्या हातात जाऊ देणार होते. प्रिशा कळकळीने बोलत असते. सुशांत तिच्या जवळ येतो आणि तिच्या ओठांवर बोट ठेवतो. मला समजलं ते. प्रिशा यात तुझी काही चुकी नाही. मीच गैरसमज करून घेतला होता. सुशांत तिला जवळ घेत बोलतो. पण मी तुझ्याशी बोलायला हवे होते ना. प्रिशा त्याच्याकडे बघत बोलते. बोलायला तर दोघांनी एकमेकांशी हवे होते ना प्रिशा. मी पण माझे प्रॉब्लेम तुझ्यासोबत डिस्कस करायला हवे होते ना पण नाही केलं. सुशांत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलतो. सॉरी. दोघे एकसाथ बोलतात. चुका दोघांच्या होत्या मग आपल्या बाळाला शिक्षा का झाली. प्रिशाच्या डोळ्यात पाणी येते. शिक्षा नाही. कदाचित आपण अजून ही जबाबदारी घ्यायला तयार नाही असे बापाला वाटले असेल. म्हणून त्याने आपल्या बाळाला परत बोलावून घेतले. जेव्हा त्याला वाटेल की आपण सक्षम होऊ तेव्हा आपलं बाळ परत आपल्याकडे येईल. तोपर्यंत आपण वाट बघू. चालेल ना. तो त्याच्या हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा पकडतो. ती हो म्हणून मान हलवते. तो तिच्या गालावरचे पाणी ओठांनी टिपतो. सुशांत प्रिशाला समजावून सांगतो. प्रिशा रडतच त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपून जाते. सुशांत कितीतरी वेळ तिच्या केसातून हात फिरवत असतो. आतापर्यंत तर त्याने प्रिशासमोर स्वतःला सावरले असते पण आता मात्र त्याला पण खूप लो वाटत असते. त्यानेही खूप स्वप्न पाहिलेले असतात बाळासाठी आणि ते स्वप्न हातात यायच्या आधी तुटले होते. पण ते दुःख तो कोणासमोर व्यक्त पण करू शकत नव्हता. त्याने प्रिशाला तर समजावले होते पण स्वतःला कसे समजवणार होता. तो प्रिशाकडे बघतो. तिच्या गालावर अजून सुकलेल्या अश्रूंचे ओघळ असतात. ते बघून त्याला अजून वाईट वाटते. तो तिला नीट झोपवतो आणि तिच्या बाजूला झोपतो. प्रिशा झोपेत त्याच्या जवळ येते तसा तो हसून तिला जवळ घेतो. आय लव्ह यू प्रिशा. जे झाले ते आपल्या हातात नव्हते पण आता नाही. आता जे होईल त्यात आपण सोबत राहू नेहमी. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आशा प्रिशाला आवाज देत असतात. त्यांच्या आवाजाने सुशांतला जाग येते. तो प्रिशाकडे बघतो पण औषधांच्या प्रभावामुळे ती शांत झोपलेली असते. तो हळूच तिला बाजूला करतो आणि दार उघडायला जातो. गुड मॉर्निंग मॉम. ते प्रिशा झोपली आहे अजून. ते मेडिसिनचा इफेक्ट. मला पण जाग आली नाही. सुशांत ओशाळून बोलतो. सॉरी ते मी पण आवाज नसता दिला पण खाली ते सुधाताई आणि मयुरा आले आहेत. त्या टेन्शनमध्ये बोलतात. काय आई आली आहे. सुशांत पटकन खाली जातो. आई वहिनी तुम्ही इथे. फोन केला असता मी घ्यायला आलो असतो. सुशांत त्यांना इतक्या सकाळी तिथे बघून गोंधळात पडलेला असतो. अरे प्रिशाला भेटायला आलो होतो सुधा बोलत असतात. अजून काही बोलायचे आहे का तिला. प्रीतम तिथे येत बोलतात. तशी सुशांतला अजून टेन्शन येते. अहो दादा त्यावेळी आम्ही पण जरा धक्क्यात होतो असे अचानक सुधा बोलतात. पण जे झाले त्यात प्रिशाची काही चुकी नव्हती. प्रीतम चिडून बोलतात. हो पण मग सुशांतची पण चुकी नव्हती. मयुरा एकदम बोलून जाते. वहिनी डॅड ते. प्रिशा उठली असेल. आई आपण तिच्या रूममध्ये जाऊ. सुशांत सांभाळून घेत बोलतो. मला नाही वाटत ती उठली असेल. प्रीतम बोलतात. उठेल ती आता. सुधाताई आपण जाऊ तिच्या रूममध्ये. आशा पुढे होऊन बोलतात आणि त्यांना घेऊन प्रिशाच्या रूममध्ये जातात. इकडे प्रीतम रागाने सुशांतकडे बघत असतात.
मला नाही माहिती आई इथे येणार ते, सुशांत खांदे उडवत बोलतो. घरी आलेल्या पाहुण्यांना हाकलून द्यायची पद्धत नाही, म्हणून मी शांत आहे. इतके बोलून ते तिथून निघून जातात. सुशांत आतापर्यंत रोखून धरलेला श्वास सोडतो आणि रूममध्ये पडतो. तिकडे आशा प्रिशाला आवाज देत असतात. प्रिशा डोळे उघडून बघते आणि तिथे सुधाला बघून घाबरून उठायला लागते. अगं हळू. त्या पुढे होत तिला आधार देतात आणि नीट बसवतात. आई सॉरी. तिला काय बोलावे ते समजत नव्हते. ती सुशांतकडे बघते. गुड मॉर्निंग प्रिशा. तो तिच्या जवळ येतो. गुड मॉर्निंग ती कशी तरी बोलते आणि मयुराकडे बघते. दी मायरा नाही आली? ती विचारते. ती स्कूलमध्ये गेली ना, संध्याकाळी घेऊन येईल. तुला बरं वाटतं ना आता? मयुरा तिच्याकडे बघत विचारते. हो ठीक आहे प्रिशा बोलते. ऑकवर्ड सिच्युएशन झालेली असते. मी चहा नाश्त्याचे बघते आशा बोलतात. आम्ही नाश्ता करून आलो. सुधा आणि मयुरा एकसाथ बोलतात. तशी आशा सुशांतकडे बघतात. आशा ताई मी हे लाडू आणले होते प्रिशासाठी. आम्ही स्वतः बनवले. सकाळी सकाळी एक लाडू देत जा, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. सुद्धा डबा पुढे करत बोलतात. खाईल ना? हो ना प्रिशा? आशा प्रिशाकडे बघून तिला हो बोल अशी खुणावतात. तशी प्रिशा हो म्हणून मान डोलावते. प्रिशा तू खाऊन बघ, आवडेल तुला. मला तर खूप आवडतात. सुशांत लाडूचा डबा उघडून तिच्या हातात लाडू देतो. प्रिशा त्याच्या हातातून लाडू घेते आणि खाते. आई खूप छान आहे लाडू. थँक्स ती हसत बोलते. तिच्या चेहऱ्यावर हसू बघून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हात फिरवतात. अशीच हसत राहा, गोड दिसते त्या बोलतात. तशी ती त्यांना बिलगते. आय एम सॉरी आई, मी मुद्दाम नाही केलं असं. मला हवे होते हे बाळ. ती रडत बोलत असते. तिचे रडणे बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. बस प्रिशा, बस बाळा. जे झाले ते झाले. त्या तिच्या डोक्यावर थोपटत तिला शांत करत असतात. सॉरी. तिच्या सॉरीचा जप सुरू असतो. सॉरी तर आम्हाला म्हणायला पाहिजे प्रिशा, आमचे चुकले. मयुरा पुढे येत बोलते. बस आता, चला काहीतरी खाऊन घ्या. अशा एका प्लेटमध्ये नाश्ता घेऊन येतात. अरे मी ब्रश पण नाही केला. प्रिशा तोंड लहान करून बोलते. चालते, वाक कुठे ब्रश करतो? सुशांत हसत बोलतो. सुशांत. प्रिशा त्याला मारत बोलते. हसण्याच्या आवाजाने तो रूम भरून गेला असतो. प्रीतम बाहेर उभे राहून ते दृश्य डोळ्यात भरून घेत होते. हेच तर पाहिजे होते ना त्यांना, त्यांच्या लाडक्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू. आणि त्यांना तेही समजले होते की ते फक्त आणि फक्त सुशांतमुळे होते. डॅड तुम्ही आत येऊ शकता. सुशांत त्यांना असे दरवाजेत उभे असलेले बघून बोलतो. नाही, मला ऑफिसला जायचे आहे. ते मी फक्त प्रिशाला बघायला आलो होतो. ते आत येऊन प्रिशाच्या डोक्यावर हात फिरवतात आणि तिथून निघून जातात. थोडा वेळ गप्पा मारून सुधा आणि मयुराही जायला निघतात. प्रिशा काळजी घे बाळा. तुला काय हवे असेल तर सांग, मी बनवून पाठवेल सुधा बोलतात. हो आई. सुशांत तू जातोय ना ह्यांना सोडायला? ते निघाले असता आणि सुशांत अजूनही तसाच बसलेला असतो. ते बघून प्रिशा बोलते. नाही, गाडी आणि ड्रायव्हर आहे. माझा मुक्काम सध्या इथेच आहे. सुशांत हसत बोलतो. अरे पण प्रिशाला काय बोलावे ते समजत नसते. असे सुशांत तिच्यासाठी तिच्या घरी राहायला येणे. सुधा आणि बाकी सर्व काय विचार करतील? तिला टेन्शन आलेलं असते. तिच्या चेहऱ्यावरचे टेन्शन बघून सुधाला तिच्या मनात काय विचार सुरू असेल ते त्यांना समजते. प्रिशा, सुशांत तुझ्यासोबतच राहील. तुम्हाला दोघांना एकमेकांची गरज आहे. तू पूर्ण बरी हो, मग तुलाच घरी यायची आहे आपल्या. सुशांत आज डॉक्टरकडे जायचे आहे ना तुम्हाला? त्यांना सर्व नीट विचारून घे, समजले का? त्या सुशांतला सूचना देत असतात. हो आई. सुशांत त्यांच्या पाया पडतो. ते बघून प्रिशा पण वाकायला लागते, पण त्या तिला थांबवतात. वाकू नको, स्वतःची काळजी घे. जेवण कर आणि औषधे वेळेवर घे. त्या तिच्या गालाला हात लावून बोलतात. आई तुम्ही संध्याकाळी याल का? मायराला घेऊन या, प्रिशा बोलते. संध्याकाळी नाही जमणार ग, तुझ्यासाठी पूजा ठेवली आहे. पण तुझे बाबा आणि प्रतीक येतील, त्यांच्यासोबत मायरा पण येईल. मी येईल उद्या दुपारी, त्या बोलतात. प्रिशा हो म्हणून मान हलवते. थँक्यू. त्या निघून गेल्यावर प्रिशा सुशांतला मिठी मारते. वेलकम. पण आता रूममध्ये जाऊन आराम करायचा. माझे थोडे काम आहे, मी ते करून येतो. ओके? सुशांत तिला रूममध्ये घेऊन जात बोलतो. सुशांत. प्रिशा सुशांतला आवाज देत असते आणि तो आरशात बघून केस विंचरत असतो. प्रिशा आरशातून तिच्याकडे बघत बोलतो. नको जाऊ ना, ती क्यूट फेस करून बोलते. तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. मी लवकर येतो, पण जाणे गरजेचे आहे ना, सुशांत बोलतो. तुझी वाट बघणे खूप बोरिंग आहे, प्रिशा त्याचा हात पकडून बोलते.
मी तुझी अशीच वाट बघायचो मॅडम. सुशांत हसत बोलतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येते. तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या गालाला हात लावून ओघळणारे पाणी पुसतो. प्रिशा पटकन त्याला मिठी मारते. माझे खूप चुकले सुशांत. मी तुझ्याकडे आणि आपल्या घराकडे लक्ष दिले नाही. नाहीतर आपलं बाळ आपल्यासोबत असते. माझ्यामुळे, माझ्या कामामुळे मी नाही सांभाळू शकले. ती रडत सॉरी बोलत असते. प्रिशा, तो तिला स्वतःपासून दूर करतो. आता एक शब्द पण नाही. काय सुरू आहे तुझं? किती वेळा समजावून सांगितले. पुन्हा तेच? जे झाले ते सोड. नवीन सुरुवात करायची आहे ना आपल्याला. तो तिचे खांदे पकडत बोलतो. नाही होत आहे सुशांत माझ्याकडून. परत परत तेच आठवते मला. प्रिशा त्याच्या हातावर हात ठेवते. प्रिशा, तू मेडिसिन घेतल्या का? सुशांत विषय बदलत बोलतो. मॉम, तो आशा यांना आवाज देतो. त्या नाश्ता घेऊन येतात. मॉम, हिला नाश्ता झाल्यावर मेडिसिन द्या आणि प्रिशा मेडिसिन घेतल्यावर शांत झोपायची आहे. मी 1 तासात परत येतोय. सुशांत बॅग उचलत बोलतो. तो रूमच्या बाहेर जायला लागतो पण परत मागे येतो आणि प्रिशाला जवळ घेतो. नको जास्त विचार करू प्रिशा. सर्वांना त्रास होईल. मला तू आधी जशी होती ना तशीच मला हवी आहे. कॉन्फिडंट, पॅसिनेट. मी त्या प्रिशावर प्रेम केलं. ही स्वतःला ब्लेम करणारी प्रिशा माझी नाही. मला माझी प्रिशा हवी आहे. बघ तुला सापडते का? तिच्या गालाला हात लावून तो बोलतो आणि तिथून निघून जातो. प्रिशा, सुशांतसारखा जोडीदार मिळायला नशीब लागते. तो प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे. त्याला साथ दे, असे तिला समजावत बोलतात. प्रिशा तो गेलेल्या दिशेकडे बघत मान हलवते. इकडे सुशांत आधी प्रिशाच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिची मेडिकल सर्टिफिकेट जमा करून तिची 1 वीकची सुट्टी मंजूर करून घेतो आणि तिथून मग तो रिसॉर्टमध्ये जातो. तिथले काम लवकर आवरून तो निघतो. तरी त्याला उशीर झालेला असतो. तो घरी येतो तेव्हा प्रशांत, प्रतीक आणि मायरा हॉलमध्ये बसलेले असतात. त्याला बघून मायरा त्याच्याकडे पळत येते. चाचू, किती वेळ आम्ही केव्हाची वाट बघतोय. ती गाल फुगवून बोलते. सॉरी बच्चा, मी 5 मिनिटात फ्रेश होऊन येऊ. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ओके, पण लवकर ये. मायरा प्रतीकच्या मांडीवर जाऊन बसते. सुशांत रूमकडे जायला लागतो. प्रिशा पण उठते. तू थांब, मी आलोच. सुशांत तिला थांबवत बोलतो आणि रूममध्ये जातो. प्रिशा, तुझ्यासोबत राहून सुशांत पण कामाच्या बाबतीत जास्त सिरियस झाला. प्रतीक हसून बोलतो. प्रिशा ऑकवर्ड स्माईल देते. अशा तोपर्यंत सर्वांच्या चहा नाश्ता घेऊन येतात. त्यांच्यासोबत सुधा आणि मयुरा पण असतात. सुशांत आला होता ना? सुशांत दिसत नाही हे बघून त्या विचारतात. हो, तो फ्रेश होऊन येतोय, प्रिशा बोलते. प्रीतम ड्युटीवरून घरी येतात आणि आल्या आल्या त्या सर्वांना पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. डॅड, ते मला मायराला भेटायचे होते. प्रिशा ते काही बोलू नये म्हणून पटकन उभी राहून बोलते. पण अशी अचानक उठल्यामुळे तिच्या पोटात कळ येते. ती पोटाला हात लावून ओरडते. प्रिशा, सर्व तिच्याकडे येतात. पण त्यांच्या आधी सुशांत तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो. त्यांच्या मागे सर्व येतात. सुशांत, प्रीतम त्याला बोलायला जातात. डॅड, आता नाही, ही वेळ नाही. सुशांत एक हात दाखवून बोलतो आणि डॉक्टरांना कॉल करतो. तोपर्यंत आशा तिच्या केसातून हात फिरवत असतात. प्रिशा, किती वेळा सांगितले, असे अचानक नाही उठायचं ना बाळा. आशा काळजीने तिच्या जवळ येत बोलतात. सुशांत, आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना बघून प्रशांत काळजीने बोलतात. मी ठीक आहे बाबा. प्रिशा सर्वांना काळजीत बघून बोलते. काय ठीक आहे? स्वतःची काळजी घ्यायला नको? आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. सुशांत चिडत बोलतो. नाही, मी ठीक आहे आता. मी बोलते डॉक्टरांशी. प्रिशा त्याच्या हातातला फोन घेत बोलते. तुम्ही दोघे जरा थांबा, मी बोलते डॉक्टरांसोबत. आशा फोन घेत डॉक्टरांसोबत बोलतात. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी असते. तोपर्यंत सुशांत प्रिशाकडे चिडून बघत असतो. चाचू, तू माऊला असा लुक देऊ नको. ती आजारी आहे ना? मायरा त्याला रागवत बोलते. जे लहान मुलीला समजते ते मोठ्यांना समजत नाही ना? प्रीतम सुशांतकडे बघत पुटपुटतात. आम्ही आमच्या मोठ्यांकडेच बघून शिकतो ना? सुशांत त्यांना उत्तर देतो. डॉक्टरांनी ह्या टॅबलेट सांगितले आहे आणि आराम करायला सांगितले आहे. सकाळपर्यंत जर दुखणे थांबले नाही तर सकाळी यायला सांगितले आहे. असे तिच्या मेडिसिन बॉक्समधून तिला टॅबलेट देतात. पण रात्री त्रास झाला तर? प्रीतम आणि सुशांत दोघे एकसाथ बोलतात. नाही होणार, डॉक्टरांनी सांगितले आहे ना? तिच्या दोघांकडे बघून बोलते. तुम्ही सर्व बाहेर बसा. मी आली तिला शेक देते जरा. सुधा आशाला इशारा करून त्या सर्वांना बाहेर पाठवत बोलतात. ते सर्व बाहेर जातात. सुशांत, मायराला झोप येते, आम्ही पण निघतो. प्रतीक तिथली परिस्थिती बघून बोलतो. हे बघा, तुम्ही इथे आले मला काही प्रॉब्लेम नाही. पण प्लीज सुशांतला घेऊन जा. त्याच्यामुळे प्रिशाला त्रास होतोय आणि तो माझ्याकडून बघितला जात नाही.
प्लीज जा तू सुशांत, प्रीतम हात जोडून बोलतात. ठीक आहे, मग मी प्रिशाला पण इथून घेऊन जातो, सुशांत शांतपणे बोलतो. तिची हालत बघितली आहे का तू? अजून धड उभं राहू शकत नाही. तिची काळजी कोण घेणार, तू? प्रीतम त्याच्याकडे वळून बोलतात. प्रिशा घरी येईल, आई आहे तिथे, आम्ही तिची काळजी घेऊ शकतो, प्रतीक बोलतो. आतापर्यंत किती काळजी घेतली ते दिसतंय ना, प्रीतम चेहऱ्यावर खोटं हसू आणत बोलतात. जे झाले ते आपल्या हातात नव्हते. दोघेही समजूतदार आहे, त्यांचे प्रश्न ते सोडवू शकतात. प्रशांत त्यांना समजावत बोलतात. तेच जेव्हा बसून प्रश्न सोडवायचे होते तेव्हा तर सुशांत तिला एकटीला टाकून निघून गेला, प्रीतम चिडून बोलतात. दादा, आधी प्रिशा घरातून निघून गेली आणि मग सुशांत गेला, पण तरीही सुशांत प्रयत्न करतोय ना, सुद्धा तिथे येत बोलतात. म्हणजे सर्व चूक प्रिशाची आहे हे तुम्हाला म्हणायचे आहे का? प्रीतम कपाळावर आठवण्यात बोलतात. चूक कोणाची होती हे शोधण्यापेक्षा आपण आता यापुढे काय करता येईल हा विचार करू ना, मोयरा पुढे येत बोलते. प्रिशाच्या सर्वात जास्त चुका तर तुम्हीच शोधल्या ना, प्रीतम मोयराकडे बघत बोलतात. डॅड, मला वाटते हा विषय इथेच थांबवा. आई बाबा, तुम्ही घरी जा, आपण प्रिशाला बरं वाटलं की मग बोलू, सुशांत बोलतो. अरे पण तू, सुद्धा काळजीने बोलतात. आई, प्रिशाला सध्या माझी गरज आहे आणि मला प्रिशाची, त्यामुळे मी तिला सोडून कुठेच जाणार नाही, सुशांत प्रीतमला चॅलेंज देत बोलतो आणि रूममध्ये निघून जातो. मला माफ करा, प्रीतम प्रिशाच्या बाबतीत खूप हळवे आहेत, मी माफी मागते, असे त्यांच्यासमोर हात जोडत बोलतात. तुम्ही कशाला माफी मागतात? सुशांत आणि प्रिशा आहेत ते सांभाळून घेतील एकमेकांना, येतो आम्ही, सुद्धा त्यांच्या हातात घेऊन बोलतात आणि ते सर्व तिथून जातात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.